मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान आज मोठी दुर्घटना घडलेली आहे। आपण पाहतो की खरं तर कसाराहून सीएसएमटी स्थानकात रेल्वे जी चालली होती व तसेच सीएसएमटी स्थानकाहून कर्जतला जी रेल्वे चालली होती त्यामध्ये आपण पाहतोय की मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडली होती। खरं तर या दोन्ही लोकलमधून 13 प्रवासी हे बाहेर पडले होते। खरं तर आपण पाहतो की 13 जे प्रवासी त्यापैकी 4 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर 9 जण अद्याप जखमी आहे। मी सध्या सीएसएमटी या स्थानकात आहे। आपण पाहू शकतो की आपण जी रियालिटी आहे ती चेक करण्यासाठी या स्थानकात सध्या आलेलो आहोत। आपण पाहू शकतो की संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहे व चाकरमान्यांची कार्यालयांचा जी वेळ असते ती आता सुटण्याची वेळ सुरू झालेली आहे। त्यामुळे सीएसएमटी स्थानकात प्रचंड प्रवाशांची गर्दी आपणास पाहायला मिळत आहे। असंख्य प्रवासी या ठिकाणून रोज प्रवास करतात। खरं तर सीएसएमटी स्थानकात आपण पाहू शकतो की हार्बर सेंट्रल अशा ज्या लोकल आहेत त्या लोकलच्या फेऱ्या 10-10 किंवा 5-5 मिनिटाला त्या पुढे जात असतात। मात्र आज सेंट्रल लाईनवरती मोठी दुर्घटना जी घडली आहे त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील नाराजी पसरलेली आपण पाहू शकतो की हा जो महिला डबा या महिला डब्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर जी आजची जी घटना आहे ती घडली त्या घटनेचं जे मुख्य कारण आहे ते असं समजलं जातं की हा जो फुटबोर्ड आहे या फुटबोर्डवरनं काही प्रवासी याला लटकून जे प्रवास करतात त्यामुळे अपघात झाला आहे अशी देखील जी प्राथमिक माहिती आहे ते देखील समोर येत आहे। मात्र अद्याप जे अपघाताचे जे कारण आहे ते अद्याप अस्पष्ट आहे। मात्र सायंकाळची वेळ आहे, आपण सीएसएमटी या स्थानकात आहोत। आपण पाहू शकतो की मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे व प्रवाशांमध्ये देखील भीतीचं सध्या वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। ही आपण जी पाहतोय की कल्याणला जाणारी रेल्वे आहे। खरं तर 15 ते 20 स्थानकानंतर कल्याण हे रेल्वे स्थानक येत असतं। मात्र ही सीएसएमटी स्थानकात गच्च भरून चाललेली आहे। मात्र ही स्लो रेल्वे असली तरी देखील यामध्ये एवढी गर्दी आहे। मात्र प्रत्येक स्थानकात ही रेल्वे थांबते मग गर्दी किती असणार असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे। रेल्वेकडून देखील मोठी उपाययोजना या ठिकाणी करण्याची जी अंमलबजावणी त्यांनी हाती घेतलेली आहे। रेल्वे प्रशासन यापुढे एसीच्या लोकल चालवणार आहेत। एसीच्या लोकलचा फायदा जर विचार करायला गेला तर आपण पाहतोय की ती 15 डब्याची लोकल असते आणि त्याचे दरवाजे बंद असतात। आज जो अपघात झालेला आहे तो दरवाजाला लटकलेले जे प्रवासी होते ते पडलेले आहेत। मात्र ते आता लटकता त्यांना येणार नाहीये। मात्र रेल्वेमध्ये गर्दी का होते याचे जे कारण आहे ते आता रेल्वे ते देखील मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करत आहे व असे अपघात घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। मात्र आजचा जो अपघात घडलेला आहे त्यामध्ये 13 पैकी कमीत कमी 4 जणांचा मृत्यू झालेला आहे व बाकी 9 जण हे जखमी आहेत। ठाणे, कळवा व या अशा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सध्या सुरू आहेत व 4 जणांची जी मृत्यू झालेला आहे असा आकडा देखील समोर येत आहे। मात्र आपण पाहतोय की संध्याकाळची वेळ आहे तरी देखील प्रवाशांची मोठी गर्दी या ठिकाणी आपणास पाहायला मिळत आहे। खरं तर हे मुंबईतील सीएसएमटी स्थानक आहे। या स्थानकातून सगळ्या रेल्वे या निघत असतात, सेंट्रल लाईनच्या असतील किंवा हार्बर लाईनच्या असतील। मात्र हा अपघात दुर्दैवी आहे। या अपघातामध्ये आतापर्यंत 13 जण जखमी आहेत तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये देखील भीतीचं वातावरण आपणास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।